नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोहार, व्हिज्युअल इन्व्हेस्टर बँक निफ्टी अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण बँक निफ्टीच्या चार्टचं विश्लेषण करत आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं तर इथं 200 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती किमती आहेत. म्हणजे इथे लॉंग टर्म मध्ये बुलिश फेज मध्ये आहे मार्केट. लॉंग टर्म मध्ये बुलिश फेज मध्ये आहे आणि शॉर्ट टर्म मध्ये 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे काही एका महिन्यापूर्वी पासून मार्केट निगेटिव्ह मध्ये आहे, डाऊन ट्रेंड मध्ये चालू आहे. म्हणजे लॉंग टर्म मध्ये ते बुलिश फेज मध्ये आहे आणि शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला हे डाऊन ट्रेंड मध्ये दिसतंय. तर बऱ्यापैकी आपल्याला इलेक्शन नंतरच ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानुसार आपल्याला इथे विश्लेषण करायचं आहे. जी इलेक्शनची कॅन्डल आहे ती सध्या सपोर्ट म्हणून काम करत आहे आणि या ठिकाणी जी काही विक्री आली होती ती सगळी ॲब्झॉर्ब झालेली असल्यामुळे ही कॅन्डल आपल्याला एक सपोर्ट म्हणून मदत करेल. तर जोपर्यंत या कॅन्डलच्या खाली जात नाही किमती तोपर्यंत इथे ट्रेंड चेंज होणार नाही, लॉंग टर्म ट्रेंड चेंज होणार नाही आणि आपली दिशा वरच्या दिशेलाच राहील. म्हणजे जे नरेंद्र मोदी साहेबांचं टार्गेट होतं 5 ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमीकडे आपण जायला तयार राहू. तर जोपर्यंत ह्या कॅन्डल पूर्ण फिल होत नाही आणि डाऊन साईडला जात नाही तोपर्यंत आपल्याला घाबरायचं कारण नाही. तर सध्या तरी मार्केटमध्ये करेक्शन जे आलेलं आहे तर त्या हिशोबाने आपण इथे चार्ट अनालिसिस करत आहोत. तर या ठिकाणी आपल्याला सेल सिग्नल आपल्याला 3 जुलैच्या मार्केटमध्ये आपल्याला तिथून मार्केट पडायला चालू झालेलं आहे आणि इथे आता एक लिक्विडिटी एरियामध्ये आलेलं आहे ज्या ठिकाणी आपले इथून ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मार्केटने एक अप ट्रेंड पकडलेला होता. त्या ठिकाणी पुन्हा मार्केट त्या लेवलला आलेलं आहे. म्हणजे इथे जेवढी काही खरेदी होती झालेली ती आता पूर्णपणे पुन्हा त्याच लेवलला आलेली आहे. तर इथे नवीन सुरुवात करायला, नवीन ट्रेंड पकडायला मार्केटला काही हरकत नाही आणि बऱ्यापैकी चांगल्या वरच्या लेवलवरनं आपल्याला करेक्शन आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी जर का तेजी आली तर आपल्याला चांगल्यापैकी मुवमेंट मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक रेंजमध्ये आपल्याला मार्केट दिसतंय. आता मार्केट काय केलेलं आहे, मोठ्या सपोर्टच्या आतमध्ये एक लहान सपोर्ट इथे तयार केलेला होता. 2 दिवसापूर्वी आपल्याला इथे एक सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि 14 तारखेची कॅन्डल आपल्याला सपोर्ट म्हणून आपल्याला वापरता येते आणि त्याच्यावरती प्राइस वरती गेलेली आहे त्याच्यातनं. त्यामुळं या ठिकाणी जर का पाहायचं झालं तर इथे आपल्याला जवळच एक रेजिस्टन्स आहे आणि एक जवळच सपोर्ट पण आहे. म्हणजे इथे बायर आणि सेलर मध्ये इथे रस्सीखेच चालू आहे किंवा इथे युद्ध चालू आहे. जोपर्यंत वरच्या लेवल कडे जात नाही मार्केट, वरच्या लेवलच्या साईडला एक पॉझिटिव्ह क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला बुलिश ब्रेकआउट इथं पाहायला मिळत नाही. जोपर्यंत मार्केट तेजीचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या पद्धतीने सिग्नल मिळणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला याच्यावरती या सेल सिग्नलच्या वरती आपल्याला एक बुलिश क्लोजिंगची गरज आहे. त्यावेळी मग मार्केट पुढच्या वरच्या 52,000च्या अडथळ्यापाशी पुन्हा जाण्याचा प्रयत्न करेल. तर एक डाऊन ट्रेंड नंतर आपल्याला बऱ्यापैकी एक खाली मार्केटचा मूव्ह आपल्याला पाहायला मिळाला. पण इथे जर का आपण खाली पाहिलं व्हॉल्यूम आपल्याला काय सांगतंय तर इथे पडताना व्हॉल्यूम होतं पण त्याच्यानंतर मार्केट खाली गेलंच नाही आणि एका रेंजमध्ये थांबलं. तर रेंजमध्ये थांबण्याचा अर्थ काय होतो तर इथे मार्केट कन्सॉलिडेट होतंय. म्हणजे इथे एकतर मागचा म्हणजे हाय साईड पण पार होत नाहीये किंवा खालची साईड पण तोडत नाहीये. तर दोन्हीकडं मार्केट जायला नकार देत आहे. तर याच्या आतमध्येच मार्केट खेळतंय. तर ही एक चांगली रेंज आपल्याला तयार झालेली आहे आणि जर का इथे पॉझिटिव्ह क्लोजिंग आलं उद्याच्या दिवशी तर बऱ्यापैकी आपल्याला काय दिसेल, या रेंजची जी साईज आहे त्याचं टार्गेट आपल्याला वरच्या लेवलला पाहायला मिळेल. त्या हिशोबानेच आपण इथे हा जो रेजिस्टन्स आहे त्याचाच आपण टार्गेट धरून त्या टार्गेटसाठी आपण मग तयार होऊ. म्हणजे त्या टार्गेटसाठी आपण ट्रेड प्लॅन करायला काही हरकत नाही. तर इथे आपल्याला एक पॉझिटिव्ह ओपनिंग जरी झाली आणि ओपनिंगच्या वरती एका छोट्या 5 मिनिटाच्या, 10 मिनिटाच्या, 15 मिनिटाच्या एका साईडवेज रेंज नंतर आपल्याला तिथे ती रेंज, छोटीशी रेंज ब्रेक झाली तर मग आपल्याला तिथे बाय करायला काही हरकत नाही आणि त्यानंतर मग आपल्याला हे वरच्या लेवलचे टार्गेट दिसायला लागतील. तर अशा पद्धतीने आपण डेली वरनं आपण एक वरच्या लेवलचा ट्रेंड आपल्याला इथून पाहायला मिळतोय. आणि ही जी आजच्या दिवसाची करेक्शन आहे ही
एक रिएक्शनरी डाऊन साइड आहे आणि ही काय रिव्हर्सल सिग्नल नाहीये आणि फक्त हा जो अडथळा होता त्या अडथळ्यापाशी एक मार्केटने अडथळा घेतलेला आहे, पण कॅन्डलची साईज म्हणावी तशी लांब नाहीये. याच्या आधीच्या बुलिश कॅन्डलच्या 50% पेक्षा खाली जाऊन क्लोज नाही झालेली, त्यामुळे हिला आपण बेरिश सिग्नल मानत नाही. जो आधीचा एक बेरिश सॅश पॅटर्न आहे तो सिग्नल आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळं तो एक अडथळ्याचं काम करतोय. पण आजच्या दिवशी फक्त एक रिएक्शनरी डाऊनसाइड आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि आता मार्केट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह एक कॅन्डल बनवण्याची शक्यता आहे आणि नंतर मग आपल्याला वरच्या दिशेला जाताना आपल्याला मार्केट दिसेल. तर लवकरात लवकर आपल्याला त्या पद्धतीची मार्केट पाहायला मिळालं तर आपल्याला तिथे एक छोटीशी रेंज ब्रेक केल्यानंतर ट्रेड घ्यायला काही हरकत नाही आणि वरच्या टार्गेटसाठी आपण मग तिथे स्विंग ट्रेडिंग म्हणा किंवा होल्डिंग आपण त्या पद्धतीने प्लॅन करू शकतो. मार्केट जर का इथून खाली विकनेस यायचं ठरवलं तर आपल्याला काय दिसणार आहे, एकदम छोटे छोटे कॅन्डल बनवत आपल्याला मार्केट दिसेल आणि ह्या लेवलच्या खालीच आपल्याला एकदम मोठ्या मोठ्या कॅन्डल विक्रीच्या येताना पाहायला मिळतील आणि मग त्यावेळी मग आपल्याला पुन्हा 200 मुव्हिंग ॲव्हरेज हे टार्गेट म्हणून धरता येईल आणि त्या टार्गेटसाठी आपल्याला जाता येईल, कारण ही रेंज आहे. या रेंजची साईज आपल्याला इथे खालच्या साईड लेवलला टार्गेट मिळण्याची शक्यता राहील त्यावेळी. तर मग इथे जर का ह्या कॅन्डलचा आजच्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर 1-2 मिनिटं वाट बघून नंतर पुन्हा एकदा जी काही लो मारलेला असेल त्याच्या खाली आपल्याला सेलचा ट्रेड घ्यायचा आहे. जर का इंट्राडे आपण पी साईड घेत असाल तर त्या साईडला आपल्याला त्या पद्धतीने प्लॅन करायला लागेल. रेंजच्या आतमध्ये आपल्याला काहीच करायचं नाहीये. पूर्ण ह्या ब्लॅक कॅन्डलच्या आतमध्ये जर का मार्केट राहिलं उद्याच्या दिवस तर आपल्याला इथे कुठलाही ट्रेड घ्यायचा नाहीये. मग त्या ठिकाणी एखादा छोटा 5 मिनिट 1 मिनिट 2 मिनिट याच्यामध्ये आपल्याला एखादा छोटा रेंज वगैरे मिळाली तर रेंज ब्रेकआउटसाठी आपण तिथं ट्रेड घेऊ शकतो. तर उद्याच्या दिवशी फक्त ह्या ब्लॅक कॅन्डलच्या खाली आपल्याला एका छोटी रेंज बनण्याची वाट बघायची आणि त्याच्या साईडला डाऊन साईडला आपल्याला थोडासा टार्गेटसाठी आपल्याला जायचंय. त्यावेळी मग आपलं टार्गेट किती राहील किंवा मुवमेंट कशी राहील तिथे, तर ही जी कॅन्डल आहे बुलिश कॅन्डल परवाची, तर तिचा ओपनिंग प्राइस आहे 50,128. तर 50,128 ही जी आहे ओपनिंग प्राइस ह्या कॅन्डलची, ही आपण डाऊन साईडला टार्गेट म्हणून पकडू शकतो त्यावेळी आणि त्या ठिकाणी आपली पूर्ण क्वांटिटी आपल्याला काढायची. जर का त्याच्यानंतर पुन्हा मार्केट एक लो ब्रेक करायला लागला तर मग या ठिकाणी पुन्हा डाऊन साईड आपण एंट्री घेऊ शकतो आणि मग नंतर मार्केट पुन्हा तिथून खाली पडायला चालू होऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं टार्गेट आपल्याला हे ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचं त्याच्या 1%, 2%, 3% आपण त्या पद्धतीने तिथे प्लॅन करू शकतो आणि वरच्या दिशेला आपल्याला जर का मार्केट मिळालं तर फक्त आणि फक्त इथे एक पॉझिटिव्ह ओपनिंग मिळाल्यानंतर 15 मिनिटाची जी काही ओपनिंग असेल किंवा 5 मिनिटाची जी काही ओपनिंग कॅन्डल असेल त्याच्यावरती आपण थोडी प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर किंवा इथे ज्यांना कोणाला विकायचं आहे त्यांनी विकल्यानंतर मग त्याच्या हायच्या वरती आपण तिथं खरेदी करण्यासाठी जाऊ शकतो. तर अशा रीतीने आपल्याला इथं बँक निफ्टी ट्रेड करायचं आहे. जर का 5 मिनिटाच्या याच्यात टाइम फ्रेम मध्ये आपण बघितलं तर इथे एक रेंज तयार केलेली आपल्याला दिसते. रेंज ब्रेकआउट आपल्याला इथं पाहायला मिळते, पण इथे आपल्याला एक अडथळा पाहायला मिळतोय. त्या अडथळ्याच्या वरती जेव्हा जाईल मार्केट तर पुन्हा इथे या लेवल पर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आहे. तर आपल्याला 50,700 वगैरे आपल्याला टार्गेट वरच्या लेवलच आपल्याला इथं पाहायला मिळू शकतं. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, जर का इथून थोडंफार खाली गेल्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला एक सपोर्ट मिळत असेल तर त्यावेळी मग आपण वरच्या टार्गेटसाठी एक रिस्क घेऊ शकतो आणि या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस लावायला लागेल. 50,300 लेवलचा आपल्याला स्टॉप लॉस SL लावायला लागेल आणि या ठिकाणी आपल्याला खरेदी कुठल्या लेवलला करायची आहे तर 50,365च्या आसपास आपण एंट्री घेऊ शकतो. जर का या ठिकाणी आपल्याला घ्यायची असेल, रिस्की ट्रेड घ्यायचा असेल तर 50,365 या लेवलला आपण एक छोटीशी कमी क्वांटिटी घेऊन रिस्क घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला होल्डिंग करायचं आहे जोपर्यंत मार्केट वरच्या लेवल पार करत नाही तोपर्यंत. शॉर्ट सेल साठी मी फक्त आणि फक्त 50,300 ह्या लेवलच्या खाली प्लॅन करेल, तोपर्यंत प्लॅन करणार नाही. तर ही होती आजची अनालिसिस. धन्यवाद.